देशाचा आर्थिक सर्वेक्षण समोर आलेले आहे आणि त्यानंतर आज निर्मला सीतारामन सातव्यांदा अर्थमंत्री म्हणून अर्थसंकल्प सादर करणार आहेत। आपल्या सोबत अर्थतज्ञ डॉक्टर नरेश बोडके आहेत। नरेशजी, इकॉनॉमिक सर्वे काय सांगतोय आणि अर्थसंकल्पातून काय अपेक्षा आहेत? मला वाटतं अर्थसंकल्पाकडून अपेक्षेच्या ऐवजी पहिले आपण कालचा जो आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्याबद्दल आपण थोडक्यात सांगूया। आर्थिक पाहणी अहवालाची सुरुवातच अशी झालेली आहे की जागतिक पातळीवरती आर्थिक परिस्थिती काय आहे आणि जागतिक पातळीवरची आर्थिक परिस्थिती आहे त्याच्या तुलनेत भारत कुठे आहे। तर जागतिक पातळीचा विचार जर आपण केला तर जे जागतिक आउटपुट आहे ते घटताना दिसतंय, निर्यात घटताना दिसते, वस्तूंचा व्यापार घटताना दिसतोय, ओव्हरऑल ग्रोथ रेट सुद्धा घटताना दिसतोय। पण जर आपण भारताकडे आलो तर भारत हा त्याच्यामधला एक असा ब्राईट स्पॉट आहे जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये। त्या ब्राईट स्पॉटमध्ये आपण जर आलो तर आपल्याला महागाईचा विषय जो आहे तो सुद्धा इतर देशांच्या तुलनेमध्ये कमी दिसतो। जसं डेव्हलपिंग कंट्रीज म्हणजे जे विकसनशील देश आहेत त्यांच्या तुलनेत किंवा डेव्हलप्ड कंट्रीच्या तुलनेत भारताची महागाई आता आटोक्यात आलेली आहे। दुसरा महत्त्वाचा भाग आहे की मागील 4-5 वर्षापासून जो काही ग्रोथ रेट आहे GDPचा तो ग्रोथ रेट सुद्धा स्मूथली ग्रो होताना दिसतोय, जो आता अपेक्षित आहे की 6.5 ते 7% मध्ये असेल या वर्षामध्ये आणि पुढील वर्षी तो कदाचित वाढण्याची शक्यता आहे। तर एकंदरीतच विचार करता एकच फक्त निगेटिव्ह पॉईंट मला दिसतो तो म्हणजे पॉलिसी रेट्स अजूनही हाय आहेत आणि ते पॉलिसी रेट्स हाय असल्यामुळे जे काही लिक्विडिटी आहे ते लिक्विडिटी थोडीशी मार्केटमध्ये क्रंच आहे। आणि त्या दृष्टीने आता आपण बजेटकडे येऊया की बजेटकडनं ह्या पार्श्वभूमीवर बजेटकडनं काय अपेक्षा आहे। तर पहिली अपेक्षा मी ही ठेवतो या बजेटकडनं ती म्हणजे की इन्कम टॅक्स पेअर जो आहे तो दोन्ही बाजूनी पिसला गेलेला आहे, त्याचं सँडविच झालेलं आहे। एक म्हणजे वाढती महागाई, त्या महागाईमुळे वाढलेलं व्याजदर, त्याची वाढलेली EMI म्हणजे त्याचा खर्च वाढलेला आहे। दुसरी गोष्ट त्याला जो टॅक्स द्यावा लागतो, डायरेक्ट टॅक्स जो आहे, डायरेक्ट इन्कम टॅक्स जो आहे, पर्सनल इन्कम टॅक्स किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, GST वगैरे आहे, ह्या सगळ्यांचा बोजा त्याच्यावरती पडला आहे आणि त्यामुळे त्याचं दोन्हीकडनं तो मध्ये पिसला गेला आहे। ह्या दृष्टीने त्याला काही रिलीफ मिळतोय का, तर मला असं वाटतं या बजेटकडनं ती सर्वात मोठी अपेक्षा आहे। जर ती अपेक्षा पूर्ण झाली नाही तर हे सगळ्यात मोठी निराशा असेल आजच्या बजेटकडनं। दुसरी अपेक्षा ही आहे की ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती आजही म्हणावी तेवढी मजबूत नाही। जरी आर्थिक पाहणी अहवालामध्ये वाहनांच्या विक्रीचा एक निर्देशांक दिला गेलेला आहे, वाहनांची जी विक्री आहे ग्रामीण भागामध्ये ती वाढताना दिसते, विशेषतः कोविडच्या नंतर ती वाहनांची विक्री वाढलेली आहे। परंतु तरीसुद्धा ग्रामीण अर्थव्यवस्था ही निसर्गावर अवलंबून असल्यामुळे, मान्सूनवर अवलंबून असल्यामुळे तिथले जे काही सिझनल फ्लक्च्युएशन्स आहेत त्याच्यामुळे ती आजही म्हणावी तेवढी मजबूत नाही आहे। वाहनांच्या बाबतीत आपण एक कन्सिडर करू शकतो की लॉकडाऊनच्या दरम्यान जी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था होती ती पूर्णपणे बंद झाली आणि त्यामुळे अनेक सर्वसामान्य लोकांनी सुद्धा 2 व्हीलर घेणं किंवा 4 व्हीलर घेणं, कारण सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमार्फत प्रवास करण्याचे सर्व रस्तेच बंद झाले होते। तर हे पण कारण त्यामागे असू शकतं एक प्रॅक्टिकल दृष्टीने। त्यावरून आपण म्हणजे तो आर्थिकदृष्ट्या सक्षम झाला असा निष्कर्ष काढायचा की त्याने मजबुरीचा भाग म्हणून त्यावेळेस एखादं वाहन खरेदी केलं असेल, हा निष्कर्ष काढायचा। हा मुद्दा एक आहे त्यामध्ये स्टॅटिस्टिक्स हे दोन्ही बाजूने म्हणता येतं। खरं तर तुम्ही म्हणताय तसा एक प्रकार आहेच आहे, कारण ही जी मागणी आहे ती लॉकडाऊनमध्ये थांबलेली होती, ती मागणी आता रिलीज झाली आणि ती एकदम बाहेर आली आहे, त्यामुळे तो एक पीक आला आहे, त्यामध्ये एक स्पीड आला आहे। आणि दुसरा भाग म्हणजे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे आहे ते डेफिनेटली त्यावेळेला पब्लिक ट्रान्सपोर्ट नावाची गोष्ट एक्झिस्ट करत नव्हती, त्या दृष्टीने त्यामुळे सुद्धा प्रायव्हेट ज्या काही व्हेकल्स आहेत त्याचं कन्झम्पशन वाढण्याची शक्यता, त्याची विक्री वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे ती शक्यता नाकारता येत नाही। पण त्याला इंडिकेटर म्हणून वापरायचं का, हा डिबेटेबल मुद्दा आहे, कारण त्याच्यानंतर बरेच इंडिकेटर आहे, त्यामध्ये मग ग्रामीण जे काही एक्सपेंडिचर आहे, जे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आहे ते आपण मोजता येऊ शकतं। तिथली बेरोजगारी किती होती, तिथे रोजगार किती निर्माण झाले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं का, म्हणजे असे अनेक इंडिकेटर्स आहेत ज्याच्यावर आपल्याला खरं तर हे तपासायला पाहिजेत। म्हणूनच मी म्हटलं की ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली असावी का, याच्याबद्दलचा जो काही डिबेट आहे तो अजून कंप्लीट नाही आहे तशा अर्थाने। आता यामध्ये एक प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य मध्यमवर्गीयांना आहे, कारण मध्यमवर्गीय पिसला गेलेला आहे, तो एका बाजूला टॅक्स भरतोय, दुसऱ्या बाजूला महागाईचा सामना करतोय आणि ही वस्तुस्थिती आहे ती कोणी नाकारू शकत नाही। पण आता त्यावर जर रिलीफ हा आपल्याला बजेटच्या मार्फत द्यायचा असेल तर तो काय दिला जाऊ शकतो? म्हणजे एक जो सर्वसामान्य रिलीफ पटकन लोकांच्या समोर येतो तो म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये काही चेंजेस होणार का, पण त्या पलीकडे जाऊन मध्यमवर्गीयाला जर आपल्याला या सगळ्या अडचणीतून कुठेतरी दिलासा द्यायचा असेल महागाईच्या आणि दुसऱ्या बाजूला टॅक्सेसचा वाढलेला जो बोजा आहे त्याच्यावरचा, त्यातून तर मग त्यामध्ये उत्तर काय काय असू शकतात? नाही, दोन गोष्टी आहेत। एक तर टॅक्सचं तुम्ही म्हटलं तसाच आहे, कारण टॅक्स ही अशी गोष्ट आहे की डिस्पोजेबल इन्कम वाढवण्याच्या दृष्टीने म्हणजे टॅक्स पेअरकडे जो खर्च होण्याजोगा जो अमाऊंट आहे तो जर वाढवायचा असेल तर त्याचं टॅक्समध्ये त्याला कमी करणं गरजेचं आहे।
आणि हे जे आर्थिक चक्र आहे हे त्या पैशामुळे जी काय आपली ॲग्रिगेट डिमांड आहे देशातली ती ॲग्रिगेट डिमांड वाढते आणि त्याच्यामुळे मल्टिप्लायर इफेक्ट होतो आणि ग्रोथ रेट वाढतो आणि त्याचा एकंदरीत सगळ्यांच्याच जीवनमानावरती सगळ्याच आर्थिक पॅरामीटर्सवरती त्याचा परिणाम होतो. दुसरं म्हणजे जो काय महागाईचा मुद्दा आहे, महागाईच्या दृष्टीने काय प्रयत्न होतात, कारण महत्त्वाचं जे काही ऑब्जेक्टिव्ह असतं फिजिकल पॉलिसीज आणि मॉनिटरी पॉलिसीज ते सगळ्यात महत्त्वाचं असतं ग्रोथ आणि इन्फ्लेशन मेंटेन करणे. म्हणजे ग्रोथसुद्धा जास्त असला पाहिजे, त्याचसोबत इन्फ्लेशनसुद्धा जास्त व्हायला नको, परंतु हा ग्रोथ जॉबलेस नसावा, तर हा विथ जॉब असावा. म्हणजे बऱ्याचदा एक जॉबलेस ग्रोथ नावाची कॉन्सेप्ट पुढे येते आपल्या विशेष करून भारतासारख्या देशामध्ये, जिथे सेवा क्षेत्राचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे GDP मध्ये ते वाढलेलं आहे, उद्योगाचं कमी झालेलं आहे. पण कालच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जर जे आपल्या लक्षात आलं ते म्हणजे उद्योगांचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे, जे वाटा आहे याच्यामध्ये GDP मध्ये, तो वाढताना दिसतोय. सेवा क्षेत्राचा आणि कृषी क्षेत्राचा मात्र घटताना दिसतोय. तर कृषी क्षेत्राचा एम्प्लॉयमेंट जनरेट करणारे जे सेक्टर आहेत त्या दृष्टीने प्रयत्न होत आहेत. म्हणजे मला असं वाटतं की एम्प्लॉयमेंट आपल्यासारख्या देशामध्ये केवळ हे याच्यामधूनच होऊ शकतं, मॅन्युफॅक्चरिंगमध्येच होऊ शकतं, सेवा क्षेत्रामध्ये होऊ शकत नाही. कारण सेवा क्षेत्र मुळातच कमी लेबर वापरणारं क्षेत्र असतं, कमी वर्कफोर्स वापरणारं क्षेत्र असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं शेती म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्था म्हणजे कृषी आणि उद्योग ह्या 2 सेक्टरवरती फोकस करणाऱ्या योजनांचं अनाऊन्समेंट होऊ शकतं किंवा ज्या एक्झिस्टिंग योजना इंटरिम बजेटमध्ये मांडल्या गेलेल्या आहेत त्याच बजेटचं एक्सटेन्शन आपल्याला या बजेटमध्ये पाहायला मिळू शकतं. पण आता एक सर्वसाधारण म्हणजे जो प्रश्न असतो की बऱ्याचदा आता आपण व्याजदर ठरवतो तो रेपो रेटवर ठरवतो किंवा रिझर्व्ह बँकेकडे पूर्ण अधिकार आहेत. दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर एकच मार्ग दिसतो, तो म्हणजे इन्कम टॅक्स स्लॅब काहीतरी कमी जास्त करणं. पण त्यापुढे जाऊन पहिल्यांदा म्हणजे जे गरीब आहेत किंवा बिलो पॉवर्टी लाईन आहेत अशा मंडळींसाठी काही ना काही जर सरकारला करायचं असेल तर त्याचे सोपे मार्ग आहेत की तुम्ही वेलफेअर स्कीम्सवरचे खर्च वाढवा, नवीन वेलफेअर स्कीम आणा. जे श्रीमंत आहेत किंवा जे कॉर्पोरेट्स आहेत मोठ्या, त्यांना काही रिलीफ द्यायचा असेल तर त्याचेही मार्ग तसे सोपे आहेत की त्यांना तुम्ही उद्योगांमध्ये सूट द्या, कमी भावात जमिनी द्या. पण जो मध्यमवर्गीय आहे त्याच्यासाठी आत्तापर्यंत अर्थशास्त्रामध्ये काय काय असे पॅरामीटर मानले गेलेत की जो टॅक्सपेयर तुमचं पॉप्युलेशन आहे त्याला तुम्ही रिलीफ देऊ शकाल? नाही, मला वाटतं जितकं टॅक्स महत्त्वाचं आहे तितकंच महागाई महत्त्वाची. मी परत हे रिपीट करतोय. आणि त्या दृष्टीने जी फिस्कल डेफिसिट असते देशाची, ही फिस्कल डेफिसिट हे सगळ्यात मोठं चॅलेंज आज देशापुढे आहे, सरकारपुढे असणार आहे. कारण फिस्कल डेफिसिट ही 5.5 ते 6% दरम्यान असणार आहे, जी नॉर्मली 4%, 3 ते 4% दरम्यान असावी असा एक थंब रूल आहे. आणि ती फिस्कल डेफिसिट जितकी वाढेल तितकं कर्ज वाढणार, तितकं RBI कडनं बॉरोइंग वाढणार आणि त्याचं इन्फ्लेशनरी प्रेशर वाढणार. इन्फ्लेशनरी प्रेशर हे सगळ्यात मोठा रिलीफ मध्यम वर्गासाठी असतो, डायरेक्ट जो आपल्याला होतो. कारण तुमचं इन्कम तेवढंच राहतं, परंतु महागाईमुळे तुम्ही त्याच इन्कममध्ये जास्तीच्या वस्तू घेऊ शकत नाही. उलट आहे त्याच्यापेक्षा कमी तुम्हाला वस्तू विकत घेता येतात आहे त्या इन्कममध्ये. आणि त्यामुळे सगळ्यात मोठा रिलीफ हाच असतो की त्यांचा महागाई जर त्यांना आटोक्यात आली तर त्यांचे पैसे वाचतात, त्यांचं सेव्हिंग होतं आणि तेच त्यांना. आणि दुसरं असतं इनडायरेक्ट टॅक्सेस. ते इनडायरेक्ट टॅक्सेस हा GST काउन्सिलचा मुद्दा आहे, त्यामुळे तो साधारणतः बजेटमध्ये डील होत नाही, पण GST काउन्सिलमध्येच तो अनाऊन्स केला जातो. त्यामुळे तो रिलीफ कदाचित GST काउन्सिलच्या मीटिंग्समध्येच आपल्याला दिसेल. कुठेतरी आपण अशी अपेक्षा ठेवू शकतो की यावेळेस डेफिशिएट बजेट कंट्रोल करण्याचा प्रयत्न होईल, म्हणजे महागाई कंट्रोल करण्यासाठी. एक्झॅक्टली. जर महागाई अर्थसंकल्प पर्सेंटेजचं प्रमाण कमी राहिलं, ती तूट कमी करण्या दृष्टीने प्रयत्न केले तर वेलफेअर स्कीमवरचा खर्च जो आहे तो खर्च कमी होतो. मग बाकी सगळ्या जे तुम्ही ज्या अपेक्षा व्यक्त करताय त्या अपेक्षा कमी होतात. मग तुमच्या इन्कम टॅक्स पेअरची अपेक्षा सुद्धा आपल्याला कर्टेल करावं लागते, कारण हे सगळं एका ते गुंतलेलं आहे. मग तुम्हाला जर तूटच कमी करायची असेल तर इन्कम टॅक्स पेअरला तुम्हाला देता येणार नाही, कारण GST किंवा इनडायरेक्ट टॅक्सेस हे नंतरच्या सायकलमध्ये वाढतात, इमिजिएटच्या सायकलमध्ये वाढत नाही. समजा आज इन्कम टॅक्समध्ये सूट दिली गेली तर जे डिस्पोजेबल इन्कम वाढतं ते साधारणतः मार्केटमध्ये खर्च होतं आणि खर्च होऊन मग ते इनडायरेक्ट टॅक्सेस जे GST जो सरकारचा वाढतो तो GST कलेक्शन वाढण्या दृष्टीने 1-2 सायकल जावे लागतात, त्याच्यानंतर GST कलेक्शन वाढतं. म्हणजे ते भरून निघेल सुद्धा, परंतु ते इमिजिएट भरून निघणार नाही. त्यामुळे डेफिसिट जर कमी करायचे असेल तर ह्या दोन्हींचं बॅलन्स त्यांना करावं लागणार आहे, ती मोठी कसरत असणार आहे. तर यावेळी आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो की सध्याचं बजेट हे मध्यमवर्गीयांसमोर जे प्रश्न आणि विशेषतः सरकारला राजकीय दृष्ट्या सुद्धा मध्यमवर्गीय मतदारांचा जो फटका बसला लोकसभा निवडणुकीमध्ये, तर त्यानंतर मध्यमवर्गीयांना कुठेतरी रिलीफ देणारं बजेट असेल का, आणि तसं असलं तर मग डेफिशिएट किती कमी केला जाईल आणि त्यानुसार मग वेलफेअर स्कीम्सवरचा पुन्हा खर्च कमी केला जाईल का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अगदी काही क्षणांमध्ये आपल्याला मिळणार आहेत. तुम्ही आम्हाला ही सगळी माहिती दिलीत त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. व्हिडिओ जर्नलिस्ट रितेश पांडेसह सोमेश कोलगे, ABP माझा, नवी दिल्ली. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.